या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। 2 जुलै 2025 रोजी सकाळी 10च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे राजन माने हे जुना पुणा नाका येथून कार्यालयाकडे जात असताना नियंत्रण कक्ष सोलापूर येथून संदेश प्राप्त झाला की कोंडी येथून एक कंटेनर क्रमांक KA 638612 हा अत्यंत वेगाने आणि वेडीवाकडी चालवत हैदराबादच्या दिशेने जात आहे। त्याचवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांना नमूद कंटेनर जुना पुणा नाका येथून विरुद्ध दिशेने हैदराबाद रोडकडे जाताना दिसला। त्यामुळे त्यांनी त्यांच्या शासकीय वाहनाला तात्काळ वळवून सदर कंटेनरचा पाठलाग सुरू केला आणि नमूद माहिती नियंत्रण कक्ष येथे कॉल करून कळवली। त्यानंतर नमूद कंटेनर शेळगी ब्रिज जवळ पकडला। नमूद वाहनाच्या चालकाकडे प्राथमिक चौकशी करून त्यास जोडभावी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाईसाठी सूचना दिल्या। अशा प्रकारे भरधाव वेगाने कंटेनर चालवणाऱ्यास वेळेत पकडल्याने अपघातासारखा अनर्थ टळला। जोडभावी पोलीस ठाण्याकडून नमूद चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे खटला भरून न्यायालयात पाठवून दिला। त्यावर न्यायालयाने नमूद वाहन चालकास 4000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। त्यामुळे नमूद कंटेनरवर पेंडिंग असलेला एकूण 13700 रुपये दंडाचा भरणा करून घेतला आहे। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या वाहनावरील पोलीस कॉन्स्टेबल सचिन जावळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल अमित पाटील, शहर वाहतूक शाखेकडील इंगळे तसेच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार चेतन रुपनर, लक्ष्मण घोडके यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।